सच्चिदानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता, नमन श्री एकदंता, एकपणे तूचे आता, एकी दावीसी अनेकता परि एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल विठ्ठल नाही तुझ काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी, सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने। आता मजसाठी याल आकारास, रोकडी हे आस नाही देवा, सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने। तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देवो काळ, सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने। निवृत्ती ज्ञानदेव सोपान नाही तुझ काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी, सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने। विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहुनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज आणि तुकोबारायांचा भगवंताकडे एक अलौकिक मागणी करणारा हा गोडासा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे। आपल्या गावामध्ये आळंदी पंढरीचे वारकरी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रोकडोबा दादा, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाळकृष्ण बुवा, हरिभक्तीपरायण नामदेव बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य
नागनाथ गुरमे, कारभारी बाबा, हरिभक्तीपारायण साहेबराव नाना वारकरी यांच्या कृपाशीर्वादाने, हरिभक्तीपारायण शंकर महाराज मराठे, हरिभक्तीपारायण सीताराम महाराज ठोंबरे, भामचंद्र डोंगर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 11वे व या 11व्या वर्षामधील हे आजचं कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपण ग्रामस्थ मंडळींनी मला आमंत्रित केलं. त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतोय, हे मी माझं सद्भाग्य समजतो. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या भागातील या पंचक्रोशीतील वारकरी मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे साथीसाठी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. विशेषत्वाने गायनसाद करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं अतिशय कौतुकाने नाव घेतलं जातं ते माझे जिवलग मित्र ओंकार महाराज जगताप, नागेश महाराज पवार, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य विठ्ठल महाराज आणि व्यासपीठ चालक सिद्धेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबारांचे वंशज गुरुवर्य मोरे महाराज, सोमेश्वर महाराज आणि उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. तो स्वर बंद करा, स्वर तुमच्याकडे. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा कणा ताट करून बसायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसायचं आहे. दुसरी सूचना, इथं जे कार्यकर्ते असतील, संयोजक असतील, त्यांनी ह्या बडबड करणाऱ्या लेकरांना जरा शांत बसवायचं काम करायचं आहे. कारण की तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे आणि माझाही वेळ महत्त्वाचा आहे. पण आपल्या दोघांच्या वेळेपेक्षा जगद्गुरु तुकोबारांचे जे शब्द मी सेवेसाठी घेतलेले आहेत, त्या शब्दांची सेवा अतिशय निष्ठेने करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये हा व्यत्यय नको आहे लहान मुलांचा. अगदी ऐकत नसतील तर त्यांच्या घरी त्यांना पाठवलं तरी चालेल. मला कार्यक्रमामध्ये लहान मुलांचं डिस्टर्ब करणाऱ्या लहान मुलांचं अजिबात कौतुक नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना तुम्ही घरी पाठवा, नाही तर शांत बसवण्याचं काम करा, ही माझी विनंती आहे. आणि जर कोणी परत त्याच लेकरांचा आवाज मला आला तर मी जय विठ्ठल करेल अशी आपल्याला एक विनंती करतो, कारण की त्यांचा आवाज मला अपेक्षित नाही आहे. तिसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो. इथून पुढे 1 तासभर मी 9 वाजता बरोबर जय विठ्ठल करणार आहे. कारण की मानसशास्त्राचे अभ्यासक असे सांगतात, माणसाची मानसिकता ही व्यवस्थित 55 मिनिट ऐकण्याची असते. माणूस 55 मिनिटांपेक्षा जास्त ऐकू शकत नाही. मी वक्ता आहे, पण मी जेव्हा श्रोत्याच्या भूमिकेत असतो ना, तेव्हा मी देखील 1 तासाच्या वर ऐकू शकत नाही. आपण शाळेमध्ये असताना आपला तास किती मिनिटाचा होता? 40 मिनिटाचा किंवा 45 मिनिटाचा, आता 35 मिनिटाचा वगैरे आहे. माणूस फार फार तर व्यवस्थित 1 तास ऐकू शकतो. म्हणून 55 मिनिट ते 1 तासभर आपल्यासमोर हे चिंतन मांडणार आहे. चौथी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्यासमोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग तो प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त इतकी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही ऐकताय. आणि आता ताट बसून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला आवाज आला पाहिजे. मी म्हटलं की मी बोलेल, आपण बोला, कीर्तन ऐका, मला उत्तर द्या. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत, इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस बस, जमतं जमतं, जरा जोरात बोला बस. आणि शेवटची सूचना देतो, 11वं वर्ष आहे. पुढचं वर्ष तुमच्या तपपूर्तीचं वर्ष आहे. अतिशय उत्साहात आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कळत नकळतपणे जे सहकार्य करतायत, मग ज्ञानदानाचं सौजन्य असेल, अन्नदानाचं सौजन्य असेल, कलाकारांचं सौजन्य असेल, अगदी मंडपापासून इथं बसायला टाकलेल्या सतरंजीपर्यंत, याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. कारण की त्यांच्या दातृत्वामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होतोय. शेवटची सूचना देतो, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय, असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का. जरा प्रसन्न चेहरे ठेवा, टवटवीत चेहरे ठेवा आणि कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. महाराजांचे वंशज आहेत.
त्याच्यामुळं त्यांच्यासमोर महाराजांच्या शब्दांचं चिंतन करणं तसं धाडसाचं काम मी करतोय. पण तरी देखील सद्गुरू कृपेने जे चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतोय तो यशस्वीपणे सद्गुरू पार पाडतील अशी माझी श्रद्धा आहे, असा माझा विश्वास आहे. जगद्गुरू तुकोबारांचं जीवन दर्शन या निमित्ताने आपण करतोय. ह्याच परिसरामधून तुकोबारांची साधना झाली, ह्याच परिसरामधून जगद्गुरू तुकोबारांना साक्षात्कार झाला, ह्याच परिसरामधून जगद्गुरू तुकोबारांना कवित्वाची स्फूर्ती झाली. अशा पवित्र ह्या स्थानावर मी कीर्तन करत असताना अतिशय विचार करून हे चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. जगद्गुरू तुकोबारांचं जीवन दर्शन का करायचं? आपल्या जीवनाला दिशा आणि दशा प्राप्त व्हावी म्हणून करायचं. ही भूमी संतांची भूमी आहे आणि संतांचं जीवनचरित्र आपल्याला ज्ञात असणं अत्यंत गरजेचं आहे. काय संतांचा अधिकार आहे? मी ज्या परंपरेमधील आहे तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. संतांचा अधिकार काय? सहज बोलणे, हितोपदेश करुणी सायास शिकविती. साधू संत सहज बोलले, साधू संतांची सहज कृती तुमचं माझं जीवन यथार्थपणे कडेला नेत असते. साधू संतांच्या चरणांवर, साधू संतांच्या वचनांवर विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. ज्या मी परंपरेचा पाईक आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. इको नका देऊ मला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. पैठणमध्ये एक माणूस होता आणि माता भगिनींनो त्या माणसाकडे परीस होता. गेल्या का काय घरी आहे ना? आणि मी गेल्या का काय घरी म्हटलं की हाय आहे म्हणायचं बरं का, म्हणजे तासभर कसा तरी कडेला लागेल. आणि परीस हा शब्द मी तुमच्याकडे बघून का बोलतोय? परीस 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 असं म्हणतात की परीस सोन्याला, चाललो मी आळंदीला, बोला ना काहीतरी. सोन्याला, मला इकडून उत्ताप आरक्षण आहे, माता भगिनींकडून. परीस काय सोन्याला काय करतं ताई? येऊ का घरी जाऊन जेवण करून येतो, मग उद्या काल्याच्या दिवशी बोलू आपण. हा, परीस काय करतो? बरं जाऊ दे, तुम्ही बोला. लोखंडाला सोनं करतो. सोनं ऐकताय माता भगिनींनो? सोनं हा विषय आला म्हणून मी तुमच्याकडे पाहून बोलतोय बरं का. कारण की माझी आजी म्हणायची, बाईला सोनं खूप आवडतं. आणि पुढचं वाक्य माझी माझी आजी असं म्हणायची, बाईला सोनं खूप आवडतं आणि बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधला तरी ती खरदट चालेल एवढं आवडतं बरं का सोन. तुम्ही हसल्या म्हणजे तुम्हाला पटलं माझं वाक्य बरं का. तर त्या पैठणमध्ये जो व्यक्ती होता त्याच्याकडे परीस होता. परीस लोखंडाला सोनं करतो. आमचे सद्गुरू ओंकार महाराज एक फार सुंदर दोहा सांगायचे. परीस आणि संत, कोणीतरी असं सांगितलं की परीस आणि संत हे सारखे आहेत. परीस आणि संत हे सारखे आहेत. जे परीसामध्ये गुण आहेत तेच संतांमध्ये आहेत, किंवा जे संतांमध्ये गुण आहेत तेच परीसामध्ये आहेत. पण महात्मा सांगतो, संत और परीस में बड़ो अंतर जान. संत और परीस में बड़ो अंतर जान, वह लोहा कंचन करे यह करे आपू समान. साधू संतांच्या मध्ये आणि परीसामध्ये खूप अंतर असतं. परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. पण परीसामध्ये लोखंडाला परीस बनवण्याची क्षमता नसते. पण संत काय करतात? आपण सारी
माहिती आहे पहा, संत काय करतात, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संत हे आपल्याला आपल्यासारखं करतात. मला सांगा, आमदाराला कधी वाटतं का कार्यकर्ता आमदार व्हावं म्हणून? चाललो मी काय 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 कळना झालं का काय तुम्हाला? पण संतांना वाटतं की जीव आपल्यासारखा संत व्हावा. ऐकलं का? आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संत हे आपल्यासारखं करतात. आता पैठणमध्ये जो व्यक्ती होता त्याच्याकडे परीस होता. परीस त्याला जायचं होतं तीर्थयात्रेला. त्याला असं वाटलं, बरं ही पूर्वीच्या काळातली तीर्थयात्रा, आत्तासारखी नाही. आत्ता विमानाने, रेल्वेने, बसने, स्वतःच्या गाडीने तीर्थयात्रा होते. पहिला काही वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी, अगदी शेकडो जाऊ द्या, स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत जर आपल्या घरातला माणूस तीर्थयात्रेला गेला तर घरातली माणसं असं मनामध्ये एक भाव ठेवायची, तीर्थयात्रेला गेलाय, देवाला गेलाय, आला तर आपला नाही तर देवाचा, अशी एक भावना होती. ती पूर्वीच्या काळातली तीर्थयात्रा. त्याला असं वाटलं की आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 वर्ष तीर्थयात्रेवरून येण्यासाठी लागणार आहेत. आणि आपल्याकडे अनमोल असलेला हा परीस आहे. आणि हा परीस जर आपण तीर्थयात्रेसाठी घेऊन गेलो आणि तीर्थयात्रेत हा परीस हरवला तर तीर्थयात्रा होईल, तीर्थयात्रेचं पुण्य पदरी पडेल, पण अनमोल असलेला परीस हरवल्याचं किंवा त्याचं नुकसान झाल्याचं दुःख आपल्या पदरी पडेल. मग आपण काय केलं पाहिजे? हा परीस आपण आपल्या गावातच ठेवला पाहिजे, पण आपल्याला घरात ठेवून चालणार नाही. मग आपल्या गावात विश्वास ठेवण्यासारखा एखादा कोण व्यक्ती आहे असा विचार केल्यानंतर त्याला सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर नाव आलं एकनाथ महाराजांचं. तो एकनाथ महाराजांच्या घरी गेला. एकनाथ महाराजांना बोलला, नाथ महाराज, मी तीर्थयात्रेला चाललेलो आहे, माझी तीर्थयात्रा 1.5-2 वर्ष चालणार आहे. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे परीस आहे, तो परीस मला तुमच्याकडे ठेवून जायचा आहे. एकनाथ महाराज बोलले, नका, तुमचा हा अनमोल वस्तू, ही तुमची अनमोल वस्तू माझ्याकडे देऊ नका, ती तुमच्याकडेच तुमच्याच घरात ठेवा. तो म्हटला, नाही नाही, माझा कोणावरच विश्वास नाही, माझ्या घरातल्यांवर पण विश्वास नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून मी हा तुमच्याकडे परीस ठेवणार. त्याने एकनाथ महाराजांचा हात घेतला, आपल्या हाताने एकनाथ महाराजांच्या हातावर परीस ठेवला आणि परीस ठेवताना एकनाथ महाराजांना बोलला, एकनाथ महाराज, मी 1.5 वर्षानंतर तीर्थयात्रेवरून येणार आहे, 1.5 वर्ष हा परीस तुमच्याकडे राहणार आहे. मी येईतोपर्यंत माझ्या परीसाचा तुम्ही उपयोग केला तरी चालेल. आलं लक्षात तुमच्या? माझ्या परीसाचा उपयोग केला तरी चालेल. याचा अर्थ त्याने एकनाथ महाराजांना सांगितलं, तुमच्याकडे जेवढं लोखंड आहे त्याचं काय करून घ्या? सोनं करून घ्या. आता हे वाक्य ऐकल्यानंतर इथं बसलेल्यांपैकी कोणाच्या तरी मनात आलं असेल, तेव्हा आपण पाहिजे होतो, नाहीतर आत्ता परीस पाहिजे होता. नावाला लोखंड शिल्लक ठेवलं नसतं, घरात पण आणि गावात पण. एकनाथ महाराजांनी तो परीस घेतला, देवाऱ्याखाली ठेवला. तो माणूस तीर्थयात्रेला निघून गेला. 1.5 वर्षानंतर तीर्थयात्रेहून आला. पहिला एकनाथ महाराजांच्या घराच्या दारात गेला आणि दारातून आवाज दिला, नाथ महाराज, मी तीर्थयात्रेवरून परत आलेलो आहे. नाथ महाराज बाहेर आले. नाथ महाराज त्याला घरात घेऊन गेले. नाथ महाराजांनी त्याचं दर्शन घेतलं, कारण की तो तीर्थयात्रा करून आला होता. नाथ महाराजांनी त्याचं दर्शन घेतलं आणि एकनाथ महाराजांशी तो बोलू लागला, नाथ महाराज, माझी तीर्थयात्रा खूप चांगली झाली. 1.5 वर्ष मी तीर्थयात्रा केली, अतिशय सुंदर तीर्थयात्रा झाली. प्रत्येक ठिकाणी दर्शन खूप चांगलं झालं, खूप समाधान भेटलं. पण मला मनामध्ये असं होतं की माझा परीस हा नाथ महाराजांकडे सुखरूप असेल. आता मी आलोय आणि माझा परीस मला देऊन टाका. एकनाथ महाराजांना तेव्हा आठवलं की ह्या माणसाने आपल्याकडे परीस दिलाय आणि तो परीस आपण घरातल्या देवाऱ्याखाली ठेवलाय. एकनाथ महाराजांनी त्यांच्या शिष्याला उद्धवाला आवाज दिला. उद्धव पळत पळत आला. काय महाराज? काही नाही रे उद्धवा, आपल्या देवाऱ्याखाली एक वस्तू ठेवली आहे, ती वस्तू ह्या व्यक्तीची आहे, ती वस्तू आण आणि ह्या व्यक्तीला देऊन टाक. उद्धवाला देखील आठवलं आणि उद्धव ज्याचा परीस होता त्याच्यासमोरच एकनाथ महाराजांना सांगतोय, एकनाथ महाराज, देवाऱ्याखाली काहीतरी वस्तू होती बरं का. ती वस्तू काय होती हे मला माहिती नव्हतं, पण ती देवाऱ्याखालची वस्तू मी देवाच्या निर्माल्याबरोबर, देवाच्या फुलांबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली. ऐकताय का तुम्ही? कुठं टाकला परीस? गोदावरी नदीत टाकला. ज्याचा परीस होता त्याला गुदगुल्या झाल्या असतील का महाराज? त्याची तळपायाची मस्तकाला गेली
आणि तो एकनाथ महाराजांना नाही नाही ते नाव ठेवू लागला. काय महाराज, असा टोन असतो बरं का महाराजावरचा राग काढायचा. काय महाराज, कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर, पण तुमच्या आम्ही पाया पडतो. अरे काय काय लोक बोलतात, आम्हाला कीर्तनाला आणि प्रवचनाला बोलत नाही, आम्हाला विकतच घेतले असं चाललेलं असतं बरं का त्यांचं. काय महाराज, महाराजांना तो नाही नाही ते बोलू लागला. एकनाथ महाराज म्हणले बोलू नका, तुम्हाला तुमचा परीस पाहिजे, चला माझ्यासोबत. एकनाथ महाराज त्या माणसाला घेऊन गोदावरी नदीवर गेले, कमरे इतक्या पाण्यात वाकले, ओंजळभर दगड घेतले आणि एकनाथ महाराज त्या व्यक्तीला म्हणतायत, ह्या दगडांमधला, खूप श्रद्धेने ऐका बरं का प्रसंग, ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तो तू घे. तो व्यक्ती सोबत काही लोखंडाचे तुकडे घेऊन आला होता, काही लोखंडाचे तुकडे घेऊन आला होता. त्यांनी पहिला एक लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातीत पहिला दगड घेतला, पहिला दगड पहिल्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला, दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्याने तिसरा लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातातून तिसरा दगड घेतला, तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. माझी गोष्ट संपली. आता या गोष्टीतला भाव ऐका आणि संतांचा अधिकार ऐका. माझी गोष्ट संपली. मला फक्त इतकंच सांगायचंय की परीस लोखंडाला सोनं बनवतो, परीस लोखंडाला सोनं बनवतो, पण एकनाथ महाराजांसारखे संत दगडाला परीस बनवतात. हा साधू संतांचा अधिकार आहे, हा साधू संतांचा अधिकार आहे. आणि ह्या संत मांदेआळीमध्ये महाराष्ट्रातली संत परंपरा अतिशय दैदिप्यमान आहे. महाराष्ट्रातली संत परंपरा अतिशय दैदिप्यमान आहे. ज्या संत परंपरेचं प्राथमिक वर्णन संत बहिणाबाईंनी केलंय. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी फडकती ध्वज, निरूपण केले ओजा. महाराष्ट्रातली संत परंपरा ही अतिशय दैदिप्यमान आहे. आणि ह्या दैदिप्यमान संत परंपरेमध्ये कळसस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. ऐका, जगद्गुरु तुकोबारांचं जीवन दर्शन करत असताना, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. मग अंबरीश वंश परंपरेने आणि अवतार परंपरेने पाहिलं तर अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया, हा अवतार परंपरेचा अधिकार आहे. आणि जर वंश परंपरा बघितली तर विश्वंभर बाबांपासून ही वंश परंपरा सुरू होती. हरिमुकुंदापासून हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कानया, कानयाचे बोलोबा, बोलोबा कनकई मातेच्या पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकोबाराया जन्म घेण्या अगोदर 7 पिढ्या जगद्गुरु तुकोबारांच्या घरामध्ये पांडुरंगाची सेवा होती. आणि त्या सेवा प्रति अतिशय समर्पण ठेवून जगद्गुरु तुकाराम महाराज देखील वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलेत. मूळतः वारकरी संप्रदायामध्ये 4 वाऱ्या सांगितलेल्या आहेत. तशाही मुख्य 2 वाऱ्या आहेत, आषाढी कार्तिकी. पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. गेले का काय तरी आहे म्हणा, पटल आपलं अजून पाऊण तास बघता. हां तसं मूळ 4 वाऱ्या सांगितलेल्या आहेत. एक आषाढी वारी सांगितलेली आहे, एक माघ वारी सांगितलेली आहे, एक चैत्र वारी सांगितलेली आहे, एक कार्तिकी वारी सांगितलेली आहे. मूळ आषाढी कार्तिकी महाराज वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलेत. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलंय. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर काही विधी सांगितलाय. आत्ताची वारी कशी माहिती का, माळ नसलेल्या वारकऱ्यांची बरं का. गेली का काय घरी, माळ नसलेल्या वारकऱ्यांची बरं का. पण माळ नाही आणि पंढरपूरला तुम्ही जाताय तर तुम्ही विठ्ठल भक्त आहात, वारकरी नाही बरं का. गळ्यामध्ये तुमचा माळ नाहीये आणि तुम्ही अगदी महिन्याला पंढरपूरला दर्शनाला जाताय. अगदी 15 दिवसाला वद्य एकादशीला तुम्ही आळंदीमध्ये येताय आणि शुद्ध एकादशीला तुम्ही पंढरपूरला जाताय. पण तर तुमच्या गळ्यामध्ये माळ नसेल, तुम्ही एकादशीचा उपवास करत नसेल, तुम्ही कपाळवर बुक्का लावत नसेल, तर तुम्ही वारी करतोय असं म्हणून चालणार नाही. तुम्ही
पंढरीला जात आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत, मला तुमच्या श्रद्धेवर अजिबात आघात करायचा नाहीये, पण वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जकी. ही आचारसंहिता आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये रुजलेला होता. नजराणा परत करताना दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी म्हणणारे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं अत्यंत गरजेचं आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ असली की सकाळी आंघोळ करताना तुळशीचं पवित्र पाणी आपल्या अंगावर पडतं, जेणेकरून आपला देह पवित्र होतो, जेणेकरून आपलं अंतःकरण पवित्र होतं. आम्ही जेव्हा सांगतो ना गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, लोक आम्हालाच अक्कल शिकवतात, महाराज आमची मनाची माळ आहे. गेले का काय घरी तुम्ही? आमची मनाची माळ आहे. मला आश्चर्य वाटतं, भल्या भल्यांचा मनावर ताबा नाही तर तुझी मनाची माळ किती दिवस टिकणार आहे? आणि मी विनोदाने माता भगिनींना सांगत असतो, एखादीने माळ घातली, एखाद्याने माळ घातली म्हणजे रंगीनी घातली तर गंगीनी घातली. गंगीनी रंगीला विचारलं माळ घालायची कसं ग घालायची, ती म्हटली चल की आळंदीला जाऊ. आळंदीला आली, माळ घेतली, माऊलींच्या समाधीवर ती माळ ठेवली, दर्शन घेतलं, गळ्यामध्ये माळ घातली, संध्याकाळी घरी आली. नवऱ्याने विचारलं गंगे आज कुठे गेली होतीस, दिवसभर घरात नव्हतं असं कळलं. गंगी म्हटली आज केनं रंगेसोबत आळंदीला गेली होती. आणि काय ग केलं आळंदीला जाऊन? गंगी म्हणती काय नाही, माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींच्या समाधीवर माळ ठेवून गळ्यामध्ये घातली, तुळशीची माळ घातली मी आज. नवरा म्हटलो काय गंगे तू तुळशीची माळ घातली? आणि गंगे तू तुळशीची माळ घातल्यानंतर माझं खायचं प्यायचं कसं? येते ना लक्षात खायचं प्यायचं? माझं खायचं प्यायचं कसं? गंगी पण म्हणती अगं बाई माळ काय तुमच्यापेक्षा अप्रूप आहे, काढली ना गळ्यातून गंगीने लगेच तुळशीची माळ. मला एवढंच सांगायचंय, तुम्ही वारकरी तेव्हाच होता जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. सगळ्यात महत्वाचं का माळ घालायची? अरे आम्हाला सत्यकर्माची जाणीव व्हावी म्हणून ती माळ आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाहीये म्हणून माळ आहे. आम्हाला मांसाहार करायचा नाहीये म्हणून माळ आहे. आम्हाला सत्कर्म करायचंय म्हणून माळ आहे. आम्हाला सद्विचार जीवनामध्ये आणायचे म्हणून माळ आहे. आम्हाला सत्पुरुषांच्या सहवासात राहायचंय म्हणून माळ आहे. म्हणून ही आचारसंहिता असलेला हा वारकरी संप्रदाय. जगद्गुरु तुकाराम महाराज वारीच्या निमित्ताने पंढरपूरला गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केले. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा किंवा पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे. तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनामध्ये रांगेत उभे राहिलेत. माझ्या शब्दांबरोबर तुमचे डोळे आणि कान ठेवा. तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलेत. तो भगवंत गेले 28 युगे विटेवर उभा, युगे 28 विटेवरी उभा. जो भगवंत भक्तांची वाट पाहतोय, वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतर उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भगवंत भक्तांची वाट पाहत उभा आहे. उभा भाविकासाठी तो उभा आहे.
ज्याचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताला अनुभूती आहे, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, ही ज्याच्या दर्शनाची अनुभूती आहे. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. ज्या भगवंताचं दर्शन एकदा झालं तर मागील परिहार पुढे नाही शीन, ही ज्याच्या दर्शनाची अनुभूती आहे. तो भगवंत भक्तांची वाट पाहत उभा आहे. आणि तुकाराम महाराज भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये आले, भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलंय, भगवंताच्या समोर उभे राहिलेत. भगवंत तुकाराम महाराजांना आणि तुकाराम महाराज भगवंताला पाहतायत. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदय प्रकटे रामरूप, ह्या भावावस्थेवर देवभक्त गेलेले आहेत. आणि देवभक्तांचा संवाद चालू झालाय. ऐका, देव तुकोबाराने विचारतायत, तुकोबा कसा आहेस? तुकाराम महाराज सांगतायत, भगवंता सगळं क्षेम कुशल आहे. तुकोबा तुझी वाट पाहतो रे मी. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून घळकन अश्रू आहे. जगतनियंता आपली वाट पाहतोय, ह्यापेक्षा दुसरं काय भाग्य असलं पाहिजे. आम्हा कीर्तनकारांची वाट 6:45 पर्यंत पाहिली जाते. महाराज 7 पर्यंत आला तर आयोजकाची तळपायाची हळूहळू वर सरकायला लागते. आणि कीर्तन झाल्यानंतर महाराज घरी गेला का मधीच कुठं उलटला, काही त्याच्याशी घेणं देणं नसतंय. आता आम्हीही कमर्शियल झालोय, तुमची तरी काय चूक आहे त्याच्यामध्ये. माझ्या आजोबा कीर्तनाला जायचे आणि मी आजोबांसोबत जायचो लहानपणी. तर मला आठवत आहेत ते दिवस की आजोबा कीर्तनाला जात असताना लोक वाट पाहायची. पहिली म्हणजे एकतर गाड्यांनी बसने प्रवास, नंतर गाडी आली आणि गेल्यानंतर आजोबा लोक विचारायची तिकडून, महाराज बाबा येत आहेत, मुक्कामाची व्यवस्था इथं केली आहे, भोजनाची व्यवस्था इथं केली आहे. आता महाराज येतात, कीर्तन करतात, कीर्तनानंतर जेवत नाही, पण बोला ना पाकिट घेतात आणि घरी निघून जातात. आणि म्हणून तो जिव्हाळा राहिला नाही. ही जी ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत इथं ह्या परिसरातली, ह्यांनी तो जिव्हाळा जपलाय. आणि वारकरी संप्रदाय हा माणसं जोडण्याचा आहे, माणसं तोडण्याचा नाहीये. मला असं वाटतं माणसं जोडली पाहिजेत. मी तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग सांगतोय आणि मग सगळं क्षेमकुशल आहे. भगवंता तू माझी वाट पाहतोय, ह्याच्यातून खूप आनंद झाला देवा. तुकोबा आलंच तर माझी एक इच्छा आहे, माझ्या शब्दांबरोबर आणि शब्दांसोबत तुमचे डोळे तुकाराम महाराजांनी पांडुरंगाच्या जवळ राहू द्या. संवाद चालू आहे. तुकोबा आलास तर माझी एक इच्छा पूर्ण करशील का? किती गोड संवाद असेल पहा बरं. तुकोबा आलास तर माझी एक इच्छा पूर्ण करशील का? तुकोबारांनी स्मित करावं, तुकोबारांनी बोलावं, देवा सगळ्या जगाची इच्छा पूर्ण करणारा तू जगदीश्वर आहेस. आम्ही तुझी काय इच्छा पूर्ण करावी भगवंता? अरे तुकोबा माझी इच्छा आहे. बरं देवा सांग काय तुझी इच्छा आहे? तुकोबाराय म्हणतायत, देवा तुझी काय इच्छा आहे सांग. देव म्हणतायत, तुकोबा तू माझ्याकडे काहीतरी माग ना. तुकाराम महाराजांनी स्मित हास्य केलं, भगवंता किती वेळा तुला सांगितलं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. देवा आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाही. तुकोबा का मागणार नाही? वडिलांची रीत जाणत असो. देवा माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं का? नाही मागितलं ना, तर देवा आम्हीही तुझ्याकडे काही मागणार नाही. वडिलांची रीत, वडिलांची परंपरा, वडिलांचे संस्कार जोपासणारे तुकाराम महाराज आहेत. वडिलांची रीत, वडिलांच्या परंपरा, वडिलांचे संस्कार मोडणारी काही पोरं आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. तुम्ही परमार्थ करताय आणि तुम्ही वारी करताय. तुम्ही वारी करत असाल आणि मग तुमच्यानंतर तुमचा मुलगाही ती वारी करत असेल, तर तुम्ही केलेला परमार्थ चांगला झाला हे सांगायला काही दुसऱ्या भविष्यकाराची गरज नाहीये. तुम्ही वारी करताय आणि तुमचा मुलगा वारी करतच नाही, तर तुमचा परमार्थ असफल झाला हेही सांगायला भविष्यकाराची गरज नाहीये. तेव्हा माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही, मी पण तुझ्याकडे काही मागणार नाही. नाही मागणार. ऐकताय ना तुम्ही?
आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुकाराम महाराज देवाकडे मागत नाहीयेत. काय? भिक्षापात्र अवलंबीने जळोजीने लाजीरवाने. देवा, लाजीरवानपणाचं जगणं मला जागायचं नाहीये. सगळ्यात वजनाला हलका कापूस सांगितलाय. वजनाला हलका काय दादा? चाललो मी, बोला ना काहीतरी सांग. वजनाला हलका काय दादा? कापूस आहे, कापूस. आणि कापसापेक्षा हलका दर्जा जर कोणाचा सांगितला असेल ना तर तो मागणाऱ्या माणसाचा आहे बरं का. कापसापेक्षा हलका दर्जा आहे मागणाऱ्या माणसाचा. तुकाराम महाराज म्हणतायत हे लाजीरवानपणाचं जगणं मला जागायचं नाहीये. चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. देव तुकोबारायांना माग म्हणतायत. ऐकता ना माता भगिनींनो? देव तुकोबारायांना माग म्हणतायत, पण तुकाराम महाराज मागतायत का? पटकन उत्तर द्या, पटकन उत्तर द्या, उत्तर द्या, एका आवाजात उत्तर द्या. देव तुकोबारायांना माग बोलतायत, पण तुकाराम महाराज मागतायत का? नाही मागत. आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देव आपल्याला माग म्हणत नाही, पण आपण मागितल्याशिवाय बस धन्य झालो. कीर्तनाला येऊन 11 वर्ष कारणी लागले. बरं, आपण देवाकडे गेल्यानंतर देव मागतो का? देवाचं मागतो, देवाचं मागतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमचे महाराज एक फार सुंदर दृष्टांत द्यायचे. भारतीय युद्ध ठरलं आणि भारतीय युद्ध न व्हावं ही भगवान श्रीकृष्णाची इच्छा. भगवान श्रीकृष्णाने मध्यस्थी केली. अरे दे ना अर्ध राज्य, दुर्योधनाला सांगतात दे ना अर्ध राज्य. बरं घे ना यावेळेस माघार, बघू देऊ एखादं महामंडळ. नको भरूस, घे माघार. आता रिसेंटली झाले ना, आता शपथविधी झालाय म्हणून तुम्हाला पटेल अशा भाषेत बोलतो बरं का. घे माघार, अर्ध राज्य दे. देवा नाही जमणार. बरं ठीक आहे, चल अर्ध राज्य नाही, राज्याचा 25% हिस्सा तरी दे. देवा अजिबात जमणार नाही. बरं जाऊ दे, 5 गावं दे. देवा सुईच्या अग्रभागावर मावेल इतकी जमीन नाही देता येणार. ठरलं युद्ध. देवाची मध्यस्थी असफल झाली. ऐकताय तुम्ही कीर्तन? देवाची मध्यस्थी असफल झाली आणि मग आता युद्ध ठरलं. युद्धामध्ये मदत मागण्यासाठी कौरवांकडून दुर्योधन आणि पांडवांकडून अर्जुन. वेगवेगळ्या राज्यामध्ये जसं वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं, त्या राज्यातल्या राजांना कन्व्हिन्स करायचं, आम्हाला युद्धामध्ये मदत करा सांगायचं, आमचा प्रचार करा सांगायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता भगवान श्रीकृष्ण, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण, मग भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी कौरवांकडून दुर्योधन गेला आणि पांडवांकडून अर्जुन चाललाय. डोळ्यासमोर चित्र आणा. दुर्योधन गेला, भगवंत झोपला होता. तो झोपेल का? पटकन उत्तर द्या. तुम्ही झोपला नसताल तर उत्तर द्या. भगवंत झोपेल? नाही झोपणार. त्यांनी झोपेचं सोम केलं होतं. दुर्योधन गेला, देवाच्या डोक्यासमोर बसला, डोक्याजवळ बसला. अर्जुन गेला, अर्जुन देवाच्या पायाजवळ बसला. देवाने जाणून घेतलं की ज्याने त्याने आपापली जागा घेतली आहे. भगवंत झोपले होते, भगवंत असेच उठले. उठल्यानंतर पायाजवळ बसलेला अर्जुन दिसला. देवाच्या पायाजवळ बसाल तर देवाला पटकन दिसाल बरं का. पायाजवळ बसलेला अर्जुन दिसला. अरे अर्जुना, तू कधी आलास रे? हा इकडं डोक्याजवळ बसलेला म्हणतोय तो नाही, मी आधी आलोय. येते का लक्षात? अरे दुर्योधना, तू पण आला. बरं बरं, छान वाटलं रे. मग सगळा पाहुणचार वगैरे देवाने केला आणि पाहुणचार केल्यानंतर देवाने येण्याचं कारण विचारलं. येण्याचं कारण सांगितलं. देवा तुला माहिती आहे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आम्हाला तुझी मदत पाहिजे. भगवंताने 2 पर्याय ठेवले, 2 ऑप्शन ठेवले. एका बाजूला भगवंताने 2 पर्याय समोर ठेवले. एका बाजूला माझं चतुरंग सैन्य असेल आणि एका बाजूला मी असेल. मी ज्या बाजूला असेल त्या बाजूला मी हातात शस्त्र घेणार नाही. सांगितल्या तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. सायलेंटवर करा ना तो मोबाईल, आम्हाला सायलेंटवर कर. भगवंताने 2 पर्याय समोर ठेवले. एका बाजूला मी असेल आणि एका बाजूला माझं चतुरंग सैन्य असेल. माझं चतुरंग सैन्य एका बाजूला आहे आणि एका बाजूला मी आहे. ज्या बाजूला मी असेल त्या बाजूला मी हातात शस्त्र घेणार नाही. सांगितल्या तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. तुम्ही ठरवा काय करायचं. दुर्योधनाने विचार केला. दुर्योधन विचार करतोय, एका बाजूला देवाचा चतुरंग सैन्य आणि एका बाजूला हा प्रत्यक्ष असणार आहे. बरं, हा ज्या बाजूला असेल त्या बाजूला हा हातात शस्त्र घेणार नाहीये. सांगितलं तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. मग ह्या रिकाम टेकड्याला घेऊन युद्धात पराभव कुठं करून घेता?
दुर्योधन म्हटला देवा पहिलं मी मागणार. ऐका बरं का, फार श्रद्धेने ऐका मी सांगतोय ते. दुर्योधन बोलला भगवंता मी पहिलं मागणार. बरं ठीक आहे दुर्योधना. अर्जुनाला विचारला अर्जुना मागू दे त्याला. हो म्हटले मागू दे. आणि दुर्योधनाने तोंडातून शब्द बाहेर काढले भगवंता मला तुझं चतुरंग सैन्य पाहिजे. श्रद्धेने ऐका बरं का, श्रद्धेने. दुर्योधन देवाला म्हणतोय देवा मला तुझं चतुरंग सैन्य पाहिजे. दुर्योधनाने भगवंताकडे चतुरंग सैन्य मागितल्या बरोबर अर्जुनाच्या डोळ्यात घळकन अश्रू आले, पाणी आलं. आणि अर्जुन मनातल्या मनात म्हणतोय जो पाहिजे होता तो न मागता मिळाला. काय श्रद्धा आहे बरा. जो पाहिजे होता तो न मागता मिळाला. चतुरंग सैन्य गेलं कौरवांकडे. म्हणजे देवाचं कोणाकडे गेलं, बोला ना पटकन, देवाचं कोणाकडे गेलं, कौरवांकडे गेलं. आणि देवच कोणाकडे गेला, पांडवांकडे गेला. मग मला सांगा ज्यांनी देवाचं घेतलं त्यांचा विजय झाला का ज्यांनी देवच घेतला त्यांचा विजय झाला? देवच घेतला त्यांचा विजय झाला. म्हणून आपण देवाकडे गेल्यानंतर देवाचं मागतो, देव मागत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाकडे किती मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं. आमचे परमार्थिक मार्गदर्शक श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर एक फार सुंदर दृष्टांत देतात. तुकाराम महाराज देवाकडे मागत नाहीयेत. का मागत नाहीयेत? कारण की प्रपंचामध्ये तुम्ही जेवढं मागाल तेवढं तुमची इच्छा वाढवण्यास कारणीभूत ठरतं. प्रपंच असा आहे, प्रपंचात एखादी वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थात भगवत चरण प्राप्त झाली की इच्छा संपते. उदाहरण देताना दिवाळीचा बोनस झाला आणि त्या बोनसमधून घरामध्ये टीव्ही नव्हता. नवऱ्याने घरामध्ये कलर टीव्ही आणला. त्याच्या बायकोला वाटलं आपल्या घरात नवीन वस्तू आली आहे, नवीन टीव्ही आलाय, तर याचा आनंद सेलिब्रेशन केला पाहिजे, सेलिब्रेट केला पाहिजे. तिने पेड्यांचा बॉक्स घेतला आणि शेजारच्या मैत्रिणीला द्यायला गेली. शेजारच्या मैत्रिणीच्या हातात पेढा ठेवला आणि पेढा ठेवल्यानंतर शेजाऱ्यांनी विचारलं काय ग बाई कसला पेढा? हिने सांगितलं काही नाही, आमच्या नवरोबांचा बोनस झालाय आणि आमचे नवरोबा खुश झालेत. आमच्या नवरोबानी आज घरी येताना नवीन कलर टीव्ही आणलाय, 32 इंचाचा टीव्ही आहे, त्याचे हे पेढे आहेत. आता जिला पेढा दिला तिच्या घरात साधाही टीव्ही नव्हता, तिला कसा हिचा पेढा गोड लागल? गेल्या का काय घरी तुम्ही? तिला कसा हिचा पेढा गोड लागल? हिने कसा बसा पेढा घेतला. नवरा कामावरून आला, नवरा घरात येतोय नाही येतोय, ही लगेच बोलते तुम्हाला कळलं का? तो बोलला काय झालं? आपल्या शेजारी नवीन टीव्ही आलाय. म्हटली चांगली गोष्ट आहे, मला पण उद्याच्या उद्या घरात टीव्ही पाहिजे म्हणजे पाहिजे. तो म्हटला अगं त्याच्यापेक्षा मला पगार कमी आहे, मला बोनस पण मिळत नाहीये, आत्ता आपल्याकडे पैसे नाही आहेत, पैशाची व्यवस्था झाली की आपण आणू टीव्ही. ती म्हटली मला माहिती नाही, कोणाकडून पण उसने घ्या आणि उद्याच्या उद्या टीव्ही आणा म्हणजे आणा. आता मी एक वाक्य बोलतो माता भगिनींनो, तुम्ही त्यातल्या नसाल याची मला खात्री आहे, पण तरी देखील धाडसाने एक वाक्य बोलतो, जर तुम्हाला पटलं तर माना हलवा. ती काय म्हटली, दुसऱ्यांकडून उसने पैसे घ्या आणि उद्याच्या उद्या टीव्ही आणा. निम्म्यार्ध्या नवऱ्यांचं दिवाळ तर बायकाच काढतात, येते का लक्षात तुमच्या? निम्म्यार्ध्या. तुम्ही घरी जाऊन विचार करा, तुमच्या लक्षात येईल. यांनी दुसऱ्या दिवशी कामावरून येताना नवीन कलर टीव्ही आणला आणि हिने आवडून सांगितलं टीव्ही आणा, पण टीव्ही बरोबर पेड्यांचा बॉक्स पण आणा. येते का लक्षात तुमच्या? पेड्यांचा बॉक्स. ह्याने पेड्यांचा बॉक्स आणला, टीव्ही ठेवला. हिने पहिला पेड्याचा बॉक्स घेतला आणि शेजारणीकडे गेली. शेजारणीच्या हातावर पेढा ठेवला. शेजारणीने विचारलं बाई तू कसला पेढा देतेस? ही सांगतेय अगं काल कामावरून येताना तुझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, त्याचे पेढे तू मला दिले. आज कामावरून येताना माझ्या नवऱ्याने नवीन कलर टीव्ही आणला, त्याचे हे पेढे आहेत. आणि एक सांगू का, तुझ्या नवऱ्याने तर 32 इंची टीव्ही आणलाय, माझ्या नवऱ्याने 41 इंची टीव्ही आणला. येते का लक्षात तुमच्या? तुमच्यापेक्षा मोठा टीव्ही आणलाय माझ्या नवऱ्याने, त्याचे हे पेढे. त्या 32 इंच टीव्ही वालीने ते पेढे घेतले आणि ही निघाली. 41-42 इंच टीव्ही वाली निघाली. ही 32 इंच टीव्ही वाली म्हणते थांब जरा, माझा पण पेढा घेऊन जा. तिने लगेच दुसरा पेढा दिला. हिने विचारलं का तुझ्या टीव्हीचा पेढा मी कालच खाल्ला की? नाही नाही म्हटली, ऐक काल कामावरून येताना माझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, त्याचे पेढे मी तुला दिले. आज कामावरून येताना तुझ्या नवऱ्याने टीव्ही आणला, त्याचे पेढे तू मला दिले. पण आज कामावरून येताना माझ्या नवऱ्याने नवीन फ्रीज आणलाय, त्याचे हे पेढे आहेत. येते का लक्षात तुमच्या? आता मला सांगा, हिच्या 41-42 इंची टीव्ही मध्ये हिला समाधान वाटणार आहे का? नाही वाटणार. आता तिला काय वाटायला लागलं, आपल्या पण घरी काय आला पाहिजे?
फ्रीज आला पाहिजे. इच्छा वाढली का संपली? इच्छा वाढली ना. तसं ग्रामपंचायत सदस्याला वाटतं बोला की काय तुमच्या काय बोलायला काय हरकत आहे. असंच झालेलं आहे आता. मला सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं, पंचायत समिती सदस्याला वाटतं हां बोला बोला बरं आहे मला माझ्या ज्ञानात बरं पडेल. जिल्हा परिषद सदस्याला वाटतं नाही जिल्हाध्यक्ष आहे ना अजून काहीतरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. हा मग जिल्हाध्यक्षाला वाटतं आता आपण काय व्हावं? आमदार व्हावं. आमदार झाल्यावर वाटतं मंत्री व्हावं. आता आज नाराजी नाट्य भरपूर मोठे, आज नाराजी नाट्य भरपूर मोठे जाऊ द्या. त्याच्यानंतर मग मंत्री झालेलं वाटतं आता केंद्रात जावं. म्हणजे इच्छा आमच्या वाढतच जातात. प्रपंचामध्ये एखादी वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थात भगवत चरण प्राप्त झाले की इच्छा संपते. एक छान दृष्टांत सांगतो, एक तर भजन करा विठ्ठला विठ्ठल. सुरदासजींना दिसत नाहीत. फार श्रद्धेने ऐका बरं का. सुरदासजींना दिसत नाहीये आणि सुरदासजींना दिसत नाहीये. सुरदासजींची भक्ती अलौकिक आहे. भगवंताच्या भजनाने सुरदासजींनी भगवंताला प्रसन्न करून घेतलाय. सुरदासजींच्या समोर भगवंत उभे आहेत आणि भगवंत सुरदासजींची बोलताय, सुरदासजी मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. सुरदासजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. सुरदासजी मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. सुरदासजी मी तुमच्यावर प्रसन्न झालोय, मागा ना माझ्याकडे काहीतरी. सुरदासजी म्हणतायत देवा अरे तू आमच्याशी बोलतोय यातच तू आम्हाला सर्व काही दिलंय. नाही सुरदासजी माझ्याकडे काहीतरी मागा. देवा तू माग बोलला तरी मी तुझ्याकडे काही मागणार नाही, मागा ना सुरदासजी. नाही देवा नाही मागणार. मग देव बोलताय सुरदासजी तुम्ही मागत नाहीये माझ्याकडे, तुम्ही माझं भजन केलं, माझ्या भक्तीला मी तुमच्या भक्तीला भुललो आणि मी तुम्हाला प्रसन्न झालो. सुरदासजी तुम्ही माझं भजन केलं पण तुम्ही माझं रूप पाहिलं नाहीये, कारण की तुम्हाला दिसत नाही, तुम्ही अंध आहात, तुम्ही आंधळे आहात. सुरदासजी तुम्ही माझं भजन केलं पण तुम्हाला माझं रूप माहिती नाहीये. तुम्ही मागत नसलात तरी देखील मी तुम्हाला दृष्टी देतो. आणि सुरदासजींच्या डोळ्यावरून भगवंत हात फिरवतात आणि सुरदासजींना सांगतायत सुरदासजी मी तुम्हाला दृष्टी दिली आहे, तुम्हाला दिसत नाही पण या क्षणापासून तुम्हाला दिसायला लागणारे उघडा डोळे आणि पहा मी तुमच्या समोर उभा आहे. आंधळे असणारे सुरदासजींना दृष्टी आली आहे आणि डोळे उघडताच क्षणी सुरदासजींना समोर भगवंत दिसतायत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. इतका देव सुंदर, इतका सुंदर असणारा देव, अरे ज्याचं रूप गोड आहे. भगवंताचं गोड रूप सुरदासजी पाहत होते. भगवंताचं गोड रूप अंतःकरणामध्ये साठवत होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. भगवंताचं रूप पाहत होते, अंतःकरणामध्ये साठवत होते. भगवंताचं रूप पाहत होते, अंतःकरणामध्ये साठवत होते. आणि भगवंताचं रूप पाहता पाहता सुरदासजी म्हणतायत देवा एक मागू का रे. देव हसतायत आणि बोलतायत सुरदासजी जेव्हा दिसत नव्हतं तेव्हा माग बोललं तरी मागत नव्हतात, आता दिसतंय तर लगेच मागताय. मागा सुरदासजी मी तुम्हाला द्यायला उभा आहे. आणि सुरदासजी जीवाचे कान करून ऐका. भगवंताकडे पाहता पाहता भगवंताचं रूप पाहता पाहता सुरदासजी म्हणतायत देवा मागू का. सुरदासजी मागा ना. सुरदासजी काय मागतायत ऐकाय. सुरदासजी म्हणतायत देवा मला परत पहिल्यासारखं आंधळ कर रे. देवा मला परत पहिल्यासारखं आंधळ कर. देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. देव म्हणताय सुरदासजी काय मागताय. अहो तुम्हाला दिसत नव्हतं, मी तुम्हाला दृष्टी दिली, तुम्ही डोळे उघडलेत, पहा ना मला पहा आणि मी निर्माण केलेलं हे जग पहा. सुरदासजींचं काय उत्तर आहे माहितीये. देवा मला का आंधळ कर, हे मी का तुला मागतोय सांगू. देवा ह्या डोळ्यांनी तुला पाहायचं होतं. देवा ह्या डोळ्यांनी तुला पाहायचं होतं. ह्या डोळ्यांनी देवा तुला पाहिलं. आता तुला पाहिल्यानंतर जग बघण्याची इच्छा नाही म्हणून मला आंधळ कर. इच्छा संपली महाराज, इच्छा संपली. परमार्थात इच्छा संपते, परमार्थात इच्छा संपते.
भगवंताचं चरण बघितलं की परमार्थामध्ये इच्छा संपते. भगवंत म्हणून जगद्गुरु तुकोबारा देवाकडे मागत नाहीयेत. नको देवा काही नको. आता तुकोबारा असं बोलल्यानंतर भगवंत देखील कंटाळले आणि भगवंत म्हणतायत तुकोबा तू मागत नशील ना तर कोण विठोबा तू विसरून जा आणि कोण तुकोबा मी विसरून जातो. तुकोबारा म्हणताय देवा असं बोलू नकोस रे. सगळं सहन होईल पण तुझा वियोग सहन होणार नाही. तू माग बोलतोय ना देवा मी मागतो. काय मागू तूच सांग. तुकाराम महाराजांना देव बोलताय तुकोबा दुष्काळ पडलाय, हलाखीची परिस्थिती आहे, संपत्ती तुझ्या जवळची संपलेली आहे. तुकोबा एक काम कर माझ्याकडे संपत्ती माग. देव तुकोबारांना संपत्ती माग म्हणतायत आणि तुकाराम महाराज संपत्ती मागत नाहीत. अभंगाचं नाही तुझं काही, नाही तुझं काही मागत संपत्ती, नाही तुझं काही, नाही तुझं काही संपत्ती आठवण चित्ती आठवण चित्ते सरलिया भोग सरलिया
मी मुद्दा म्हणून पोच देतो बरं का. आपला फोटो बघितल्यानंतर लोकांना बरं वाटलं पाहिजे, नाही तर काही लोक ठरवून हसत नाहीत. कीर्तनामध्ये पण मी आता चेहरे बघितलेत कोण कोण हसत नाही ते. हात वर करा, एकदा हात वर करा, करा हात वर करा, करा करा हात वर करा. पुढचं वर्ष तपपूर्तीचं वर्ष आहे. तपपूर्ती पूर्वीच्या ह्या वर्षामध्ये पांडुरंगाचा जय जयकार करून साकडं घालायचं आहे की आमचं पुढचं वर्ष 12वं वर्षाचं आहे. आमच्या ह्या सप्ताहाला, आमच्या ज्ञानयज्ञाला एक तप भगवंता तुझ्या कृपाशीर्वादाने पूर्ण होत आहे. तर पुढचं वर्ष आमचं 12वं वर्ष आहे, तपपूर्तीचं वर्ष आहे. भगवंता तू आजही आमच्या जवळच आहे आणि ह्या पुढच्या तपपूर्तीच्या वर्षाची तयारी आम्ही आजपासून करणार आहेत. आणि हा आमचा सप्ताह ह्या पंचकृषीमध्ये असा झाला नसेल इतका भव्य दिव्य होऊ दे, याच्यासाठी भगवंताला साकडं घालायचं. हात वर करा, हात वर करा, हात वर करा, हात वर करा. मी पंढरीनाथ भगवान की म्हणल, आपण सर्वांनी बिंबीच्या देठापासून जय म्हणायचं आहे. हात वर करा. अजूनही मंडपाच्या बाहेर काही जणांनी हात वर केले नाहीत, त्यांना वाटतं नाही हात वर करायचे, बघू काय होतंय. होईल 2-4 दिवसातच होईल. असला फटका बसेल की उभरणारच नाही त्या फटक्यातून. हात वर करा. देव देश धर्मासाठी हात वर करायचा आहे. पंढरीनाथ भगवान की म्हटल्यानंतर सर्वांनी जय म्हणायचं. जो जय म्हणणार नाही ना त्याचा आज रात्र भरून उद्या दिवसभर घसान पोट दुखणार. बघा दुखतं की नाही. माझा इको वाढवू नका, माईक मधून कोणीही जय म्हणू नका. तुमचा सर्वांचा आवाज जय म्हणून आला पाहिजे मला. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, यकोट यकोट, ज्योतिवच्छनवन करात खाली ठला बेटा. नाही तुझं काही मागत संपत्ती, तुकोबा संपत्ती माग. तुकाराम महाराज संपत्ती मागत नाहीत. इथं थोडासा आमचे आजोबा ह्या चरणावर विचार करायचे. स्थिर अस्थिरतेचा, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, बोलू नका. स्थिर अस्थिरतेचा विचार करायचे. तुकाराम महाराज जे स्थिर आहेत ते मागतायत आणि जे अस्थिर आहेत ते मागत नाहीत. तुकाराम महाराज काय मागत नाहीत? संपत्ती मागत नाहीत. संपत्ती मागत नाहीत कारण की संपत्ती अस्थिर आहे आणि भगवंताची आठवण ही स्थिर आहे. तुम्ही बघा, संपत्ती ह्या शब्दाचा अर्थ संपत्ती ह्या शब्दातच लपलेला आहे. जी सारखी संपते तिला काय म्हणायचं? संपत्ती म्हणतात. आणि जी संपते त्याला अस्थिर म्हणायचं आणि जी टिकते तिला स्थिर म्हणायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला हे वाक्य मान्य आहे की अमान्य आहे? जी सारखी संपते म्हणून तिला काय म्हणायचं? संपत्ती. इथं कोणी आहे का ज्याची कधीच संपली नाही? बोला ना, संपत्ती. इथं कोणी आहे का ज्याची संपत्ती संपली नाही? तुम्ही मान्य करता का संपत्ती अस्थिर आहे? हे त्यांना शांत बसवा ना कोणीतरी. शेवटचे 10 मिनिटं का गडबड करायला लावताय? संपत्ती अस्थिर आहे हे तुम्ही मान्य करते का नाही? मान्य करताय ना? संपत्ती अस्थिर आहे. मग स्थिर काय आहे?
आचार्यांचं एक सुभाषित आहे. आचार्य म्हणतात, अस्थिरम जीवितम लोके, अस्थिरम धन यौवनम, अस्थिरम पुत्रदाराश्च, धर्म कीर्ती द्वयो स्थिरः. माणसाचं जीवन अस्थिर आहे. धर्मराज युधिष्ठिराकडे याचक गेला, दान मागितलं. धर्मराजाने सांगितलं, सूर्य मावळल्यानंतर मी दान करत नाही, उद्या सकाळी सूर्य उगवल्यानंतर दान देतो. तो माणूस भीमाची त्याची भेट झाली. का नाराज आहेस म्हटले, महाराजांनी उद्या सकाळी बोलवलंय दान घेण्यासाठी, सूर्य मावळल्यानंतर ते देत नाहीत. भीम त्या व्यक्तीला घेऊन नगारखान्याजवळ गेला. जोरात नगारा वाजू लागला. लोक आली. युधिष्ठिर आला. धर्मराजाने विचारलं, भीमा का वाजवतोय? दादा, तुझ्या विजयाचा आनंद साजरा करतोय. कसल्या विजयाचा आनंद? भीमाने सांगितलं, दादा, हा माणूस तुझ्याकडे आला, ह्यांनी तुला दान मागितलं आणि तू त्याला सांगितलं की तुला जर काही दान पाहिजे असेल तर मी सूर्य मावळल्यानंतर करत नाही, सूर्य उगवल्यानंतर करतो. तू उद्या सकाळी ये, तुला जे काही पाहिजे असेल ते मी देतो. म्हणजे दादा, उद्या सकाळपर्यंत तुम्ही जिवंत राहणार आहात याची तुम्हाला खात्री आहे. याची तुम्हाला खात्री असल्यामुळे तुम्ही काळावर विजय मिळवलाय, तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलाय, तुम्ही मरणावर विजय मिळवलेला आहे आणि त्याचा आनंद मी साजरा करतो. धर्मराजाच्या चूक लक्षात आली. आपण एखाद्या राजावर विजय मिळवू शकतो, पण काळावर विजय मिळवू शकत नाही. जो क्षण आत्ता आपल्या हातात आहे तोच क्षण आपला आहे. म्हणून माणसाचं जीवन अस्थिर आहे. अस्थिरम जीवितम लोके, अस्थिरम धन यौवनम. पैसा आणि तारुण्य अस्थिर आहे. चला ताड बसन, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण लहान होतो, आता आपण लहान आहोत का? नाही. म्हणजे आपल्या बाल्यावस्थेचा मृत्यू झाला, मग आपण तारुण्यावस्थेमध्ये गेलो. बरं, आपण तरुण होतो, आपण तरुण आहोत का? नाही आहोत. पण तारुण्यावस्था माणसाला आवडते, पण तारुण्यावस्थेचाही मृत्यू होणार आहे. आचार्य देखील सांगतात, अस्थिरम धन यौवनम, अस्थिरम पुत्रदाराश्च. आपण ज्यांना आपापले म्हणतो ना, ते सगळे अस्थिर आहेत. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाण. गेले का काय घरी? झालं. हा, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी. या ज्यांना आपण आपले म्हणतो ते आपले नाही आहेत. आपला कोण आहे? आपुला तो एक देव आहे. म्हणून महाराज म्हणतात, अस्थिरम पुत्रदाराश्च. काय? आपण आपलं प्रेमपात्र सातत्याने बदलतोय. आपण आपल्या कुटुंबावर, आपल्या नातेवाईकांवर, आपल्या पद पैसा प्रतिष्ठेवर प्रेम करतोय की जे अस्थिर आहे. आपलं किती प्रेम आहे, आपल्या प्रपंचावर किती प्रेम आहे. मी विनोदाने सांगत असतो, घडलेला प्रसंग आहे. 2011 मध्ये आमचे आजोबा वारले आणि आमच्या आजोबांची इच्छा होती की श्री क्षेत्र काशीला जाऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. मी एकटा चाललो होतो. आमच्या परमार्थातले मार्गदर्शनक श्री महंत प्रमोद महाराज जगताप म्हणले, पुरुषोत्तम एकटा जाऊ नकोस, सोबत काही लोकांना घेऊन तिकडे जा काशीला आणि पारायण कर. मग माझ्या जवळच्या लोकांना मी सांगायला गेलो तर इथे विश्रांतवाडीमध्ये एक कुटुंब होतं जे आमच्या परिचित होतं. मी त्या घरी गेलो. त्या घरामध्ये एक 60-65 वर्षाची आजी बसलेली होती. तिच्या मांडीवर तिचा 2 वर्षाचा नातू बसलेला होता. घरात कोणी नव्हतं. मी गेल्यानंतर ती रडायला लागली, कारण की तिला कळलं होतं की 15 दिवसांपूर्वी पुरुषोत्तमचे आजोबा वारलेत, बाबा वारलेत. मग ते सांत्वन वगैरे तिने माझं केलं आणि मग मी बसलो. मग तिने विचारलं, पुरुषोत्तम काय येणं केलं? तेव्हा मी त्या आजीला सांगितलं, काही नाही आजी, बाबांची इच्छा होती की काशीला जाऊन पारायण करायचं आहे, तर माझ्यासोबत आपल्या जवळची जी लोक आहेत त्यांना घेऊन जायचं आणि काशीला पारायण करायचं आहे, तर आजी तुम्ही पण माझ्यासोबत काशीला चला. तेव्हा ती 65 वर्षाची आजी मला म्हणती, पुरुषोत्तम या वयात कुठं जातो बाबा काशीला? हे घर म्हणजेच माझ्यासाठी काशी. आणि तिचा नातू तिच्या मांडीवर बसला होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता म्हातारी म्हणतीये, हे घर म्हणजेच माझ्यासाठी काशी आणि हा नातू म्हणजेच माझ्यासाठी भगीरथ. मला कळलं की म्हातारीला काही काशी करायची नाही, म्हणजे काशीला यायचं नाही. मग मी आपलं चहा पाणी वगैरे घेतलं आणि आजीला म्हटलं निघतो. निघता निघता म्हातारीने मला विचारलं, पण पुरुषोत्तम कशाला रे जातात काशीला? मी म्हटलं, आजी
एकदा तरी गंगेचं पवित्र पाणी अंगावर घेण्यासाठी काशीला जावं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. नुसतं तोंडाने गंगा म्हटलं तर आपली सगळी पापं नष्ट होतात. मग प्रत्यक्ष गंगा दर्शन केलं, गंगा स्नान केलं तर ते पुण्य घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत काशीला चला असं मी त्या म्हातारीला सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर त्या म्हातारीने जे उत्तर दिलं ते आत्ता तुम्हाला सांगताना पण माझ्या डोक्याला मुंगे येतात. मी काय म्हटलं, आजी एकदा तरी गंगेचं पाणी अंगावर घेण्यासाठी काशीला चला. त्या म्हातारीने मला उत्तर काय दिलं माहितीये? ती म्हणली, पुरुषोत्तम, गंगेचं पाणी अंगावर घ्यायला काशीला रे कशाला जावं लागतंय? हा बघ माझा नातू, हा नातू माझ्या मांडीवर मुतला की मला वाटतं गंगेचंच पाणी आलं. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणजे आम्ही प्रपंचात किती आसक्त झालोय आणि ही आसक्ती कुठेतरी गेली पाहिजे. बरं, ज्यांच्यात आम्ही आसक्त आहोत, आचार्य म्हणतात अस्थिरम पुत्र दाराश. अरे ते सगळे अस्थिर आहे, मग स्थिर काय? धर्म कीर्ती द्वयो स्थिर. हा धर्म आणि कीर्ती ह्या दोन गोष्टी स्थिर आहेत, किंवा धर्माने प्राप्त होणारी कीर्ती ह्या स्थिर आहेत. मग हा धर्माधिष्ठित आपला हा वारकरी संप्रदाय आहे, भक्ती संप्रदाय आहे. आणि या भक्ती संप्रदायामध्ये भक्तीला जर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या कसाला उतरायचं असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतायत, देव अस्थिर असणारी संपत्ती मला देऊ नको, पण स्थिर असणारं तुझं नाम, तुझी आठवण माझ्या अंतःकरणामध्ये राहू दे. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी. मग तुकोबाराय म्हणतायत, भगवंता, मग तुला असं वाटेल की तुकोबा इतकं भोगतोय, इतकं दुःख आहे तुकोबाच्या आयुष्यामध्ये, मग तुकोबासाठी आपण काहीतरी अवतार घ्यावा. देवा एक सांगतो तुला, माझे जे भोग आहेत ना मला भोगू दे. सरलिया भोग येईन शेवटी. जेव्हा मला जे भोग आहेत ना ते मला भोगू दे. आणि तुला असं वाटत असेल की मी हे भोग भोगत असताना तुझ्या पायांसोबतचं अनुसंधान माझं सुटेल, पण देवा असं घडणार नाही. सरलिया भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. माझं अनुसंधान तुझ्या पायांसोबतच असेल. आणि देवा मग एवढे दुःख, एवढे कष्ट माझ्या जीवनामध्ये असताना माझं अनुसंधान तुझ्या पायासोबत राहिलं तर तुला कीव येईल, तुला माझी दया वाटेल आणि तुला कोणता तरी अवतार घ्यावा वाटेल. पण भगवंत एक सांगू, आता मजसाठी याल आकारास रोकडी हे असं नाही देवा. देवा तू माझ्यासाठी आकार घ्यावा ही माझी अजिबात इच्छा नाहीये. मग भगवंत तुकोबाराने म्हणतायत, अरे तुकोबा, मग तुझी इच्छा तरी काय आहे? आणि ती इच्छा तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मुखी असं तुझं नाम, तुका म्हणे मुखी असं तुझं नाम. तुका म्हणे मुखी असं तुझं नाम, तुका म्हणे असो तुझे
घ्यायचं असेल तर तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहू दे, मग माझ्या जीवनामध्ये कितीही कष्ट असले तरी चालतील, देईल तो श्रम देऊ काळ, मला कितीही काळाने श्रम दिला, त्रास दिला तरी देखील मी तो सहन करेल. भगवंता कोणतीही परिस्थिती असू दे, सुखाची परिस्थिती असू दे तुझं नाम मुखामध्ये राहू दे, दुःखाची परिस्थिती असू दे तुझं नाम मुखामध्ये राहू दे, आणि तेच भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये राहावं अशीच भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूयात. गेली 11 वर्षापासून आपल्या गावामध्ये अतिशय उत्साहात सर्वांच्या सहभागातून अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे. ह्या आयोजनामध्ये कळत नकळतपणे जे सहकार्य करतात त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व टाळकऱ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आज मला कीर्तन 60 ज्यांनी केली, मृदुंगावर हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज असतील, हरिभक्तीपरायण गायनाची 7 ज्यांनी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनाचं, ज्यांच्या गळ्याचं अतिशय कौतुक केलं जातं, ज्यांनी आपल्या गावामध्ये यावं म्हणून खास तरुणांमध्ये रस्सी खेच लागते आता की ओंकार महाराजांनी आमच्या गावामध्ये यावं, आमच्या कीर्तनामध्ये साथ करावी, आमच्या सप्ताहामध्ये यावं, असे माझे जिवलक मित्र ओंकार महाराज असतील, त्याचप्रमाणे माझे जिवलक मित्र नागेश महाराज असतील, सोमेश्वर महाराज असतील, व्यासपीठ चालक सिद्धेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकोबारांचे वंशज गुरुवर्य मोरे महाराज असतील, आणि इथं अनेक जण माझ्या परिचित आहेत. मी सर्वांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की मी तुमचं नाव घेऊ शकत नाही आहे, कारण की एखाद्याचं नाव घेतलं एखाद्याचं राहिलं तर निष्कारण त्याची नाराजी आमच्यावर येते. म्हणून आपल्या सर्वांच्या विषयी अंतःकरणामधलं प्रेम व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा वेडा वाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल, आपली दिलगिरी व्यक्त करतो. कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आपण तर माझ्या समोर बसलेला आहात, पण तरी देखील इकडे अवतीभोवती कोणी असं असेल की जे व्यसन करत असेल त्यांना माझी विनंती आहे, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, मांसाहार करू नका, देवदेश धर्मावर श्रद्धा ठेवा. ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठी हीच साधनं आपल्याला करायची आहेत. ही साधनं आपल्या सर्वांकडून व्हावी, भगवंताने ते आपल्याकडून करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. मला टीव्हीवर तर तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे मग गजर कीर्तनाचं असेल किंवा मन मंदिर असेल त्याच्यावर बघितलं नसेल तर आता बिग बॉसमध्ये तरी बघितलं असेल, तिथेही बघितलं नसेल तर सोशल मीडियावर तुम्हाला मला पाहता येईल. पुरुषोत्तम दादा पाटील म्हणून सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी आहे. आपण तिकडे जाऊन माझी कीर्तन प्रवचनं नक्की ऐकावीत. आम्ही सगळेच कलाकार सोशल मीडियावर आहोत, आम्हाला जाऊन फॉलो केलं तर चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील. म्हणजे खरं तर मनोरंजनाचं साधन आपल्या हातामध्ये, पण त्या साधनाचा मनोरंजन म्हणून किती उपयोग करायचा आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे. पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे, सर्व ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझ्याशी ज्यांनी, ज्या संयोजकांनी संपर्क केला त्यांची मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आणि आपल्या परमार्थिक कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि तुमचं पुढचं 12वं वर्ष तपोपूर्ती सोहळा खऱ्या अर्थाने इतका भव्य दिवस साजरा व्हावा आणि तुकोबाराने तो तुमच्याकडून करून घ्यावा, आणि तुम्हाला यश आणि खऱ्या अर्थाने ताकद क्षमता द्यावी अशी तुकोबारांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाणीला पूर्ण विराम देतो. 2 मिनिटं. ह्या लेकराने फार गोड पकवाज वाजवले, याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे इथं टाळ घेऊन उभे आहेत ना, ह्या माझ्या लहान लहान भगिनी आहेत ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तिकडे जी पोरं उभी आहेत ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा ना. काय तुम्हाला वाजवा ना जरा, तुम्ही प्रोत्साहित करा ना, प्रोत्साहित करा ना, पुढच्या पिढीला जरा प्रोत्साहित करा ना. आम्हाला प्रोत्साहनच देता येत नाही, प्रोत्साहित करा थोडंसं. आणि आपल्या पोरांना, आपल्या नातवंडांना देखील पुढच्या वर्षी ह्या रांगेमध्ये टाळ घेऊन उभं राहण्यासाठी प्रयत्न करा. इथं उपस्थित सर्व सहकलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. हे मला वाटतं कीर्तन यूट्यूब चॅनेलवर येणार आहेत. काय नाव आपल्या चॅनेलचं? माझा कीर्तनकार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आमची रॉयल्टी आम्हाला द्या. मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल